2 वर्षांपूर्वी भाजपमध्ये जाण्याचे तुर्तास प्रयोजन नाही असं सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी अखेर भाजपमध्ये घरवापसीची घोषणा केली। खडसेंच्या या घरवापसीची जेवढा झटका शरद पवारांकरता आहे अगदी तेवढाच तो भाजपमधील त्यांच्या काही विरोधकांना सुद्धा बसण्याची शक्यता आहे। पण खडसेंच्या भाजपतील घरवापसीने केवळ जळगाव उत्तर महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्रातील राजकीय गणित सुद्धा बदलण्याची चिन्ह आहेत। नाही म्हणत अखेर एकनाथ खडसेंनी भाजपत घरवापसीची तयारी केलीच। आधी न्यूज 18 लोकमतने याबाबत थेट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून खडसेंच्या भाजप प्रवेशाची बातमी दिल्यानंतर अखेर खडसेंनीही घरवापसीची कबुली दिलीच। पण आपला प्रवेश दिल्लीत होणार असल्याचं सांगत खडसेंनी त्यांची घरवापसी दिल्ली मार्गेच झाल्याचं स्पष्ट केलं। त्याचवेळी त्यांनी शरद पवारांचेही आभार मानले। तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही, तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलवणं येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल। संकट काळात त्यांनी मला हात दिला हे खरे आहे, मी त्यांचा ऋणी आहे। परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कानावर मी घातली। एकनाथ खडसेंची घरवापसी ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का आहे। त्याचवेळी खडसेंच्या ऐन निवडणुकीत जाण्याने महाविकास आघाडीलाही झटका बसणार आहे। तुम्हाला सांगेल त्यांच्या अडचणी खूप होत्या, कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही। या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं। खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जो धोका झाला तर हा परवडणारा नव्हता। पक्षांतर हा महाराष्ट्राला एक लागलेला डाग आहे, पण एकनाथ खडसे यांच्यावर जेव्हा भाजपमध्ये अन्याय झाला ते राष्ट्रवादी आले आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाने त्यांना पुन्हा एकदा ती प्रतिष्ठा प्राप्त करून दिली। खडसे साहेब असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही। नेहमीप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने खडसेंच्या प्रवेशाच्या चर्चेवरून पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढण्याची संधी साधली। खडसे साहेबांची बातमी पण मी आज ऐकली, परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे। मध्ये काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चाललेली होती, परंतु अनेक जणांनी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस शेवटी त्यांना जो योग्य वाटतो तशा पद्धतीचा निर्णय घेऊन ते पुढे जातात। भाजपामध्ये एकनाथ खडसे पहिल्यापासूनच आम्हाला वाटत होतं की जाणार आहे। आता आमच्या पवार साहेबांनी त्यांना त्यावेळीच विधान परिषद दिली, पण त्यांचा मन भाजपामध्येच होता। बरं झालं, आता आम्ही सगळे एकत्र काम करू। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशामुळे जेवढा धक्का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला बसला असेल तेवढाच पक्षांतर्गत त्यांच्या विरोधकांनाही बसण्याची शक्यता आहे। त्यात प्रामुख्याने खडसेंच्या प्रवेशाच्या माध्यमातून दिल्लीतील भाजप श्रेष्ठींनी गिरीश महाजनांना बॅकफूटवर टाकण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे। त्याचवेळी देवेंद्र फडणवीसांसाठीही धक्का असल्याची चर्चा आहे। पण भाजप आणि सत्ताधाऱ्यांचं ही चर्चा निष्फळ आहे असं म्हणणं आहे। खडसे साहेबांना सर्वात जास्त, मी साक्षी आहे, खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजींनी पहिल्यापासून दिलं आहे। खडसे जे आमचे नेते होते त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातला खडसे साहेबांचा सन्मान हा कधीच कमी झाला नाही। जुने मित्र आणि नेते एकनाथ खडसे हे स्वग्रही परतण्याचे संदेश करत काल ते स्वतः बोलले। हो, चांगलं आहे, आनंद आहे ना। असं आहे, माणसांच्या जगात एकदा निर्णय झाला की पुन्हा बदल नाही, असं कधी करता येत नाही, असं कधी करू नये।
असं केलं ते अन्यायकारक होतं. त्या वेळेला काही घटना घडली तर निर्णय निगेटिव्ह होतो, काळाच्या ओघात तर पॉझिटिव्ह होतो. एकंदरीतच खडसेंनी थेट दिल्ली गाठत घरवापसीचा मार्ग सुकर केल्याचं बघायला मिळत आहे. आता त्यांचा प्रवेशही दिल्लीतच होणार असल्यानं महाराष्ट्रातील नेतृत्वाला बायपास करत थेट दिल्लीतून खडसेंची घरवापसीची जी चर्चा होती तीही काहीशी खरी ठरते. त्यामुळे आता खडसेंच्या भाजपतील घरवापसीनंतर भाजपत पुढे काय काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.